नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असणाऱ्या करिअर कट्टा अंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय संधींची ओळख महाराष्ट्रातील तरुणांना व्हावी यासाठी 52 आठवड्यांची अखंड संवाद शृंखलेच्या या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर संजय भारंबे सर, उद्घाटक माननीय तुषाबा शिंदे सर, मार्गदर्शक डॉक्टर जयेंद्र लेकुरवाळे सर आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष माननीय यशवंतजी शितोळे सर, तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राचार्य प्रवर्तक, विभागीय समन्वयक, सहविभागीय समन्वयक, जिल्हा समन्वयक, महाविद्यालय समन्वयक आणि प्रशासकीय संधींच्या शोधात असणाऱ्या तरुणाईचे मी प्राध्यापक डॉक्टर योगिता चौधरी हार्दिक हार्दिक स्वागत करते. यासोबतच सुरुवातीलाच करिअर कट्टा परिवाराच्या वतीनं महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. कौशल्यांचं कौतुक करतो करिअर कट्टा, उद्योजकांना भेटीस बोलावितो करिअर कट्टा, करिअरचे मार्ग दाखवितो करिअर कट्टा आणि प्रशासकीय संधींची ओळख देतो करिअर कट्टा. अशा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी असणाऱ्या करिअर कट्ट्याच्या आजच्या कार्यक्रमाची भूमिका मांडण्यासाठी मी विनंती करते महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे सन्माननीय अध्यक्ष श्री यशवंतजी शितोळे सरांना. सर, खूप खूप धन्यवाद मॅडम. आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व उपस्थितांना करिअर कट्ट्याच्या वतीनं महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय जय महाराष्ट्र म्हणून आपण या ठिकाणी ज्या वेळेला महाराष्ट्राविषयीची अस्मिता आपल्या मनामध्ये जागी होते आणि अभिमानानं ऊर भरून येतो, अशा अनेक कर्तृत्व पाठीमागच्या पिढीनं आपल्यासाठी केलेलं आहे आणि त्याचा निश्चितच स्वाभिमान अभिमान आपल्याला असला पाहिजे. पण आपल्या तरुणांनी देखील इतिहासात जास्त गुंतून न राहता स्वतःचं देखील कार्यकर्तृत्व घडवलं पाहिजे आणि याच उद्देशाने युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणून महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातल्या सर्व महाविद्यालयातील युवकांसाठी करिअर कट्टा हा उपक्रम चालवला जातो. या उपक्रमाअंतर्गत 52 आठवड्याची म्हणजे जवळजवळ 1 वर्ष चालणारी ही संवाद शृंखला जी आपण सुरू करतोय त्याची मूळची कल्पना ही सन्माननीय डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांची आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी जशा आपण गरजे मराठी ग्लोबलच्या माध्यमातून मुलांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवर असणाऱ्या इंटरनॅशनल पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, देशांतर्गत असणाऱ्या प्रशासकीय सेवा असतील, या सगळ्यांची माहिती देण्यासाठी आज एक उत्तुंग व्यक्तिमत्व जे या ठिकाणी भारतीय रेल्वेमधले एक उच्चपदस्थ अधिकारी आहेत, पण आज संपूर्ण देशाची पर्सनल सर्व्हिस जे काय आहे HR डिपार्टमेंट जे आहे ते HR डिपार्टमेंट सर या ठिकाणी लीड करतायत. महत्वाच्या भूमिकांमध्ये सर असतात. सरांचे अनुभव दिल्लीमध्ये आलेले आहे, दिल्ली वॉरियरनी अनुभवलेले आहे, सरांचं व्यक्तिमत्व अनुभवलेलं आहे. सर्वप्रथम मला या उपक्रमाविषयी आपल्या सगळ्यांना सांगायला आवडेल की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे भारंबे सर किंवा या ठिकाणी या उपक्रमासाठी खास उपस्थित असणारे लेकुरवाळे सर, या दोघांनाही माहित आहे की आपण UPSC ची समिती तयार केली होती आणि UPSCच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना CET दिली, त्यातनं काही विद्यार्थ्यांसाठी कोर्सेस घेतले आणि ते सातत्यपूर्ण हा प्रयत्न आपला आहे की विद्यार्थ्यांना या परीक्षांबाबतची जागरूकता निर्माण करणं, त्यांना माहिती देणं आणि योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा उद्देश त्याचा असतो. पण सातत्य त्याच्यामध्ये ठेवण्यात यावं, वेळोवेळी येणाऱ्या जाहिराती, त्याची असणारी प्रक्रिया ही मुलांच्या पर्यंत पोहोचावी या उद्देशाने आज या महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून या संवाद शृंखलेला आपण सुरुवात करत आहोत. सन्माननीय डॉक्टर तुषाबा शिंदे सरांनी यावर मार्गदर्शन करण्यासाठी अत्यंत सुंदर असं पुस्तक मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. त्याचं अजूनही भाषांतर देखील मला वाटतं अन्य भाषांमध्ये होतंय. पुढच्या कालावधीपासून जून महिन्यापासून दर महिन्याला एक आर्टिकलच्या माध्यमातून तुषाबा शिंदे सर आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि प्रत्येक आठवड्याला देखील या ठिकाणी या उपक्रमाच्या माध्यमातून सर पोहोचतायत. विद्यार्थी मित्रांनो, हा एक विश्वास सरांनी आपल्याला व्यक्त केला की मी दिलेला वेळ जर सार्थकी लागत असेल आणि महाराष्ट्रातल्या काही मुलांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम देण्यासाठी त्याचा जर उपयोग होत असेल तर निश्चितपणे मी वेळ द्यायला तयार आहे. अत्यंत महत्वाच्या जबाबदाऱ्या पंतप्रधान कार्यालयाच्या असतील, बाकीच्या ठिकाणच्या देखील सरांच्याकडे असतात
आणि त्या पार पाडत असताना देखील ते आपल्यासाठी वेळ देत आहेत. त्याबद्दल सर्वप्रथम मी सर तुमचं मनपूर्वक आभार मानतो, आपलं स्वागत करतो. आज देखील सरांना महाराष्ट्र दिनाचे बाकीचे कार्यक्रम असल्यामुळे थोडंसं आपण लेकरवाळे सर आणि बारंबे सर आपण नंतर बोलणार आहोत सगळे त्याच्यामध्ये. पण सुरुवातीला सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. तर 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून सुरू केलेला हा 52 आठवड्याचा संवाद शृंखलेचा उपक्रम निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशनीय प्राचार्य प्रवर्तक, जिल्हा समन्वयक, करिअर संसदेचे पदाधिकारी आणि आजचे आपले प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय. धन्यवाद सर. निश्चितच आपण या संवाद शृंखलेची भूमिका या सर्व महाराष्ट्रातील तरुणाईसमोर मांडलीत. आपले मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि मार्गदर्शक जे आहेत, सरांबद्दल थोडासा परिचय या तरुणाईला व्हावा हाच उद्देश. माननीय श्री तुषाबा शिंदे सर. सर IRPS ऑफिसर आहेत फ्रॉम इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. 2008 या बॅचचे सर विद्यार्थी आहेत. सरांची ओळख करून द्यायची म्हटली तर सर एक उत्कृष्ट लेखक आहेत. त्यातही सरांचं जे बहुपरिचित पुस्तक आहे, जे आपला तुम्हा आम्हासाठी अतिशय उपयोगी आहे, असं हाऊ टू चूज अ सक्सेसफुल करिअर हे पुस्तक सरांचं बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये फेमस होतंय किंवा ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होतो आहे, असं सरांनी सुंदरसं पुस्तक लिहिलेलं आहे. यासोबतच सर करिअर एक्सपर्ट आहेत. तसेच न्यू दिल्लीमध्ये मिनिस्ट्री ऑफ पर्सनलचे सर आता सध्या डायरेक्टर आहेत. यात समवेत जर सरांची अजून वेगळी ओळख जी आम्ही पर्सनली अनुभवली, म्हणजे नजरेसमोर राष्ट्र हृदयात महाराष्ट्र हे या ब्रीदवाक्यासह दिल्लीत जेव्हा आमची दिल्ली वॉरियर्सची टीम दाखल झाली, त्यावेळेला सरांनी घरी स्वतः बोलून घरातला एखाद्या व्यक्ती आल्याच्या नंतर त्यांचा जसा पाहुणचार केला जातो, सपत्नीक त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर अशी मुलाखत दिली. मोठ्या भावाप्रमाणे या प्रशासकीय सेवेतल्या पॉझिटिव्ह बाजू तर सांगितल्याच, परंतु हा खडतर प्रवास सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत त्यांनी पोहोचवला. आणि या मुलाखतीच्या दरम्यान सरांची जी वेगळी ओळख झाली ती म्हणजे सर प्रचंड मेहनती, प्रचंड जिद्दी आणि त्याचप्रमाणे तेवढंच भावनिक असं व्यक्तिमत्व आहे, जे आमच्या समोर आलं. आज आपण त्यांच्या व्याख्यानातून महाराष्ट्रभरातील तरुणांपर्यंत हे व्यक्तिमत्व पोहोचणार आहे. त्यांची ओळख मी तुम्हाला करून दिली. मी सरांना विनंती करते, सर आपण उद्घाटनपर मनोगत त्याचप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. सर प्लीज. नमस्कार, थँक्यू. प्रथम मी यशवंत साहेब, भारंबे साहेब, लेकुरवाळे सर आणि प्रोफेसर मॅम, आपल्या सर्वांचं मी खूप आभारी आहे की तुम्ही मला ही अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. आणि सोबत मी आज 1 मेच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज ह्या निमित्ताने आपण आज ही 52 आठवड्यांची सिरीज आपण सुरू करतोय करिअर कट्ट्यामार्फत करिअर गायडन्ससाठी. बऱ्याच वेळेस ह्या डिस्कशन होत असतं की मुलांना करिअर गायडन्स बाबतीत माहिती नसते किंवा मुलं खूप मेहनती असतात, त्यांना खूप मेहनत करण्याची तयारी असते, पण मार्ग दिसत नाही. तर त्या दिशेने हा एक प्रवास आहे ज्यामध्ये करिअर गायडन्स एक असं मोठं अवाढव्य साम्राज्य आहे, एक अवाढव्य क्षेत्र आहे की प्रत्येकाला त्या प्रत्येक क्षेत्राची माहिती नसते आणि असू शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक पॅरेंट्सला प्रत्येक क्षेत्राची माहिती असणं ही काही शक्य नाही. परंतु प्रत्येकाला ज्या क्षेत्रामध्ये इच्छा आहे करिअर गायडन्स घेण्याची किंवा करिअर करण्याची, तर त्या क्षेत्राबाबतीत माहिती होणं गरजेचं आहे. त्याला त्या एरियामध्ये, त्या क्षेत्रामध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहे, काय करायला पाहिजे, काय क्षेत्र आहे, काय कॉलेज चांगलं आहे, ह्याची गरज आहे. मला असं वाटतं ह्या दिशेने ही 52 आठवड्यांची जी सिरीज आहे, त्या सिरीजला आपण ही सुरुवात करतोय. ज्या मला असं वाटतं त्या 52 आठवड्यामध्ये 52 जी करिअर आहेत ते आपण हे करूया. आणि मला असं वाटतं हे 52 जे करिअर आहेत, पण जसं आता हे मेडिकल एक करिअर आहे, तर मेडिकल करिअर मध्ये त्या आतमध्ये जसं तुम्ही म्हणता, जसं आपण सांगतो की MBBS आहे, BMS आहे, होमिओपॅथी आहे, BHMS आहे, BUMS आहे, फिजिओथेरपी आहे, क्लिनिकल सायकोलॉजिकल आहे, क्लिनिकल रेडिओलॉजी. देर आर द नंबर ऑफ 10 एरियाज आर देर. पण त्या बाबतीत माहिती असणं गरजेचं आहे. तर हे 52 सिरीज, 52 करिअर एरियाज आहेत. तर याचा उद्देश पुढे जाऊन असा राहणार आहे की 52 सिरीज मध्ये
व्हेरियस करिअर, आर्ट्स करिअर असतील, सायन्स करिअर असेल, कॉमर्स करिअर आहे, त्यानंतर मेडिकल सायन्स, हॉस्पिटॅलिटी सायन्स, सीए एरिया, इंटरनॅशनल स्कॉलरशिप, इंटरनॅशनल एज्युकेशन, फ्री स्कॉलरशिप त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये इंटरनॅशनल डेप्युटेशन्स आहे, इंटरनॅशनल अदर काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटी, लाईक जसं याच्या अगोदर पण बोललो होतं की इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिस कमिशन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आणखी डिफरंट आहे. जसं कोणाला आज मी एक प्रश्न, एक गायडन्ससाठी एक व्यक्ती मी बोलत होतो, एका विद्यार्थ्यालाच बोलत होतो, तर ही वॉज आस्किंग की म्हणे इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिस कमिशन एक आहे, तर म्हणे हे काही एकाच सर्वांसाठी आहे नाही. म्हणजे युनायटेड नेशन एक जी ऑर्गनायझेशन आहे ते एक संदर्भ आहे, पण जसं तुम्ही ऑदर बघता, जसं वर्ल्ड बँक बघितलं असेल, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड बघितलं असेल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बघितलं असेल, तर ह्या प्रत्येकाचा वेगवेगळा प्रोग्राम आहे, ह्या गोष्टी माहिती नसतात. तर आपण कमिंग टू द पॉइंट, जे आज आपण ह्या याच्याकडे वळतोय, मला आपल्या सर्व मित्रांना एक सांगायचं आहे की जेव्हा आपण करिअर ह्या एरियाकडे बघतोय, तर एक करिअर आहे, मला त्या ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही करा, पण मुद्दा हा नाहीये की करिअर, पण त्याच्यासोबत प्रायमरी गोष्टी ह्या अशा आहेत, जसं तुम्हाला करिअरसाठी, एका स्पेसिफिक करिअरसाठी तुम्हाला काय स्पेसिफिक क्वालिटी तुमच्यामध्ये पाहिजे. फॉर एक्झाम्पल, विद्यार्थी काय करतात किंवा पॅरेंट्स काय करतात की अरे हे चांगलं आहे, ह्या एरियामध्ये तू हे करिअर कर, किंवा तुला हा करिअर ऑप्शन एक खूप छान, पण पॅरेंट्स मुलांना हे करायला सांगतात किंवा पिअर ग्रुप म्हणतो आपण, मित्र म्हणतात हे चांगलं, तर हे कोणी चांगलं म्हणून करणं आणि नंतर केल्यानंतर मग आपल्याला कुठे अरे हा माझा एरियाच नाही, ही माझी आवडच नाही, पण ह्या कालावधीमध्ये तुम्ही 4-5 वर्ष वेस्ट केल्यानंतर तुम्ही आणखीन म्हटलं नाही मला ह्या करिअरमध्ये यायचंय, तर देर इज अ लॉस ऑफ 4-5 इयर. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी असते की ती इच्छाशक्ती जी पहिल्यांदा सुरुवात केली ती राहत नाही. तर कमिंग टू द पॉइंट ऑफ दिस करिअर गायडन्सला मी पुन्हा एक गोष्ट सांगू इच्छितो आपल्या सर्वांना, की बेसिक करिअरसाठी तुम्हाला काय काय गोष्टींची गरज असते. जसं पहिला मुद्दे मी सांगेन की तुम्हाला 4-5 करिअर आवडतात, की मला पिक्चरही आवडतं काम करायला, मला 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 अभ्यासही करायला आवडतं, मला डॉक्टर बनायला आवडतं, मग तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडतं, तर ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. तुमचं करिअर म्हणजे एक करिअर जिथे तुम्ही मनपूर्वक हार्डवर्क करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही एन्जॉय करता, जिथे तुम्ही रात्रंदिवस काम करू शकता, असं एक क्षेत्र. तुम्ही जर प्रत्येक गोष्टीमध्ये मन घातलं, प्रत्येक गोष्टी करायला प्रयत्न केला, तर ती गोष्ट साध्य होत नाही, कारण कॉम्पिटिशन एवढी मोठी आहे की तुम्हाला जर त्या याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर तुमचं तन, मन, धन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे ओताव्या लागतील. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही करिअर कराल तेव्हा तुम्ही तिथं मन लावून डिसिजन घेऊन त्या एका एरियाकडे जावं. नंतर तुम्हाला किती मेहनत करावं लागेल त्याची तुम्हाला जाणीव असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला काय क्वालिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला कळणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट, तुम्हाला कोणाचं गायडन्स लागेल, कोणाचं गायडन्स घ्यावं लागेल, ही गोष्ट गरजेची. पाचवी गोष्ट, तुम्ही त्या करिअरमध्ये अभ्यास करताय तर तुम्हाला कसा अभ्यास करावा लागेल, किती करावा लागेल, ह्या गोष्टीची जाणीव असणं गरजेचं आहे. सहावी गोष्ट, तुम्हाला कोणत्या दिशेने जावं लागेल, कोणत्या कोचिंग क्लासेस घ्यावे लागतील, कुठलं कॉलेज निवडावं लागेल, ह्या गोष्टी गरजेचं. म्हणजे ह्या छोट्या एक मी सांगतोय, जसं 1, 2, 3, 4 ज्या गोष्टी मी सांगतोय, ह्या गोष्टी बेसिक फॉर द चुझिंग करिअर सांगतात. तर ह्या करिअर शृंखलेमध्ये आपण जी 52 सिरीज आहे, तर ह्या गोष्टींचा सुद्धा आढावा घेणार आहे. आणि मी जसं करिअर कटाला मी हा एक मुद्दा सुद्धा सांगावासा वाटतोय, जेव्हा आपण शृंखलेमध्ये, तर तुम्हाला मोटिवेशन वरती एक शृंखला राहायला हवी. तुम्हाला काय काय बेसिक गरजा आहेत, तुमच्या करिअर ऑप्शन निवडताना काय गोष्टी घ्यायला पाहिजे, पॅरेंट्स साठी सुद्धा काय, ह्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये आढावा घ्यायला लागेल. नंतर आपण याच्या पुढे जाताना करिअरच्या याच्यामध्ये, की आपण वीकली जे आपण सेशन करणार आहोत, एक करिअर ऑपॉर्च्युनिटी वरती करणार आहोत. याच्यामध्ये व्हेरियस करिअर ऑपॉर्च्युनिटी असतात. भारतामध्ये काय करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत, त्याच करिअर ऑपॉर्च्युनिटी आपण बाहेर गेल्यानंतर काय असतील,
ह्या गोष्टीवरती सुद्धा चर्चा होणार आहे. नंतर पुढच्या याच्या गोष्टी जाताना की आपल्याला भारतामध्ये स्टडी करता येतं, तर बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय ऑपॉर्च्युनिटी असते. लोकांच्या मनात एक असतं, नाही बाहेर गेलं तर पैसा लागतो, खूप ओळख लागते, खूप खर्च असतो. बिलकुल असा विचार करू नये. जर तुमच्या मनात इच्छा आहे तर तुम्ही काहीही करू शकता. फक्त गरज आहे राईट डायरेक्शन मेहनत, राईट डायरेक्शन तुमचे एफोर्ट्स, राईट डायरेक्शन तुम्हाला गायडन्स भेटणं गरजेचं आहे. देर आर द नंबर ऑफ स्कॉलरशिप्स आर अवेलेबल. खूप आहेत. म्हणजे मी पुढच्या ज्यावेळेस सांगेल तेव्हा 300-400 प्रकारच्या स्कॉलरशिप आहेत. पण तुम्हाला कुठल्या कॉलेजला अप्लाय करायला पाहिजे, कुठल्या स्कॉलरशिपला अप्लाय करायला पाहिजे, कोणाचं गायडन्स घ्यायला, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. जर एखादा गावातला एखादा आज हे क्लास घेताना एखादा मुलगा, एखादी ग्रॅज्युएट किंवा एखादे पॅरेंट्स ऐकत असतील आणि त्यांनी ठरवलं की नाही माझ्याकडे पैसा नाही, पण मला माझ्या मुलाला अमेरिकेला शिकवायचं किंवा मला ह्या कोर्ससाठी मला ऑस्ट्रेलियाला जायचं आहे, पण माझ्याकडे पैसा नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो ह्या शृंखलेच्या माध्यमातून, इट इज 100% पॉसिबल. पण हिंमत हारू नका. तुम्ही कंटिन्यू मेहनत करा, त्याच्यासाठी पूर्ण लढा आणि मला रक्ताचं पाणी करेल पण मी माझी जिद्द अचीव करेल हे ठरवा. आणि जेव्हा हे तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्हाला देव सुद्धा थांबू शकत. फक्त तुमच्यामध्ये एकच ध्येय पाहिजे, 4 ध्येय नको. सगळ्यांना पटतंय माझं? जर तुमच्या हे मनात आलं की नाही मला हे करायचं आहे, तर तुम्हाला कोणी थांबू शकत नाही. आणि करिअर कट्टाच्या माध्यमातनं किंवा ही जी टीम आहे शितोळे साहेबांची, यांच्या माध्यमातनं तुमच्या 100तल्या एका मुलाच्या मनामध्ये जरी ही इच्छा जागृत झाली तर आजचं हे सफल आयोजन म्हणे. तर पुढे आपण निघताना आपण जसं आता करिअर ऑपॉर्च्युनिटीवरती मी जसं म्हटलं की तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये तुम्ही करू शकता, ते एक आहे. करिअर कट्ट्याच्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट आहे, हे विद्यार्थ्यासाठी तर करतोय, पण ज्या ऑपॉर्च्युनिटी आपण इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असेल किंवा दिल्लीमध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी काय असतील बाहेर देशामध्ये, तर वर्किंग प्रोफेशनल साठी सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला तयार करता येतात. वर्किंग प्रोफेशनल सुद्धा तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. जसं फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती टीचर आहे, एखादी व्यक्ती प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे, तर ती कंपनी सुद्धा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये लाईक युनायटेड नेशन असेल किंवा वर्ल्ड बँक असेल, इथे अप्लाय करू शकता. आणि त्याची जी आजची सॅलरी आहे त्याच्या कितीतरी 10 पट 20 पट ती सॅलरी वाढू शकते. तर महत्वाची गरज काय आहे, स्वप्न बघा, ध्येय ठरवा आणि त्याला अप्लाय करा. करिअर कट्ट्याच्या माध्यमातून आपला प्रयत्न असा असेल की त्याला गाईड करा, पण मेहनत ही तुमची आहे. जसं तुम्हाला एक उदाहरण देतो मी, एक गोष्ट एक 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 उदाहरण म्हणून सांगतोय की युपीएससी साठी हजारो नवीन विद्यार्थी, मला वाटतं कमीत कमी 1 लाख विद्यार्थी तरी दिल्लीला युपीएससी तयारी करण्यासाठी येत असतात. ओके, तर सगळे विद्यार्थी सगळे क्लास अटेंड करतात, युपीएससीचे क्लास सगळे क्लास करतात. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, युपीएससीचे जे क्लासेस करतात, जे काही वाजीराम क्लासेस आहेत, खूप खूप क्लासेस, ते फक्त 1% तुम्हाला गायडन्स करतात की बाबा हा अभ्यास आहे, हे पुस्तक आहे, हा मार्ग आहे, तुमचा अभ्यास असा करा. 99% किंवा 99.5 म्हणे ही सगळी तयारी ही स्वतःलाच करावं लागते. आणि त्याच्यामध्ये जो जो व्यक्तीला कळतं की मला काय वाचायचंय, की काय वाचायचं नाही, काय वाचण्यापेक्षा काय वाचायचं नाही हे ज्याला कळतो तो विद्यार्थी पास होतो. इट इज राईट फॉर द युपीएससी असो, एमपीएससी असो, स्टेट एक्झाम असो, बँकिंग एक्झाम असो, बाकी एमबीएची एक्झाम असो, ह्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे. ह्या माध्यमातून, ह्या शृंखलेच्या माध्यमातून सांगायचं की तुम्ही तुमचं ध्येय ठरवा, तुमचं मार्ग ठरवा, तुम्हाला काय करायचं नाही हे ठरवा. जर तुम्हाला हे कळलं तर नोबडी इज गोइंग टू स्टॉप यू, नोबडी इज गोइंग टू विथहोल्ड यू, की नाही होतो नाही. तुम्हाला देव सुद्धा थांबू शकणार नाही. देव त्यालाच मदत करतो, देव त्यालाच मदत करतो जो स्वतः मेहनत करतो. आपण बसून म्हटलं नाही मला द्या खायला, मला पैसे पाहिजे, देव येऊन देणार आहे का? तुम्हाला मेहनतच करावी लागेल ना, बरोबर? तर ह्या गोष्टी तुम्हाला एकदा कळल्या की नाही मला हे करायचं, तर करिअर शृंखलेचा हा एक मोठा मुद्दा आहे. नंतर फायनान्शियल गोष्टी सुद्धा तुम्हाला सर्वांना कळायला पाहिजे की तुम्ही जर तुम्हाला हायर एज्युकेशन घ्यायचं, कसं तुम्ही
पुढच्या याच्यामध्ये लोन कसं घ्यायला पाहिजे, तुम्हाला जर तुमच्या एज्युकेशनसाठी तुम्हाला खर्च येत असेल तर तो कसा करायला पाहिजे, फायनान्स मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे, लोन तुम्ही कसं घ्यायला पाहिजे, कसं तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता. मुलं विचार करतात की नाही, आई वडिलांनी पैसे कमवून आम्हाला द्यावेत, असं नाही. मुलांनी आपलं स्वतःचं एज्युकेशन करण्यासाठी स्वतः कसं हे करू शकतो, स्वतःच्या पैशाने तो कसं शिकू शकतो, फॉरेन एज्युकेशनला कसं जाऊ शकतो, ह्या गोष्टी सुद्धा याच्यात मार्गदर्शन केल्या जातील. नंतर याच्यामध्ये येतं आणखीन एक छोटस मी एक सांगतो. यंग प्रोफेशनल प्रोग्राम असतात जे की युनायटेड जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत, इव्हन तुम्ही हार्वर्ड युनिव्हर्सिटी असो, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी असो, किंवा जे इंटरनॅशनल टॉप मोस्ट 100 युनिव्हर्सिटी जे याच्यात तुम्ही जे एज्युकेशन नंतर सुद्धा तुम्ही तिथे कसं अप्लाय करू शकता, तुम्ही मास्टर केल्यानंतर तुम्ही कसं अप्लाय करू शकता, तुम्ही आज जर इथे मी आता बघतोय की बरेचसे प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर आहेत किंवा जे काही विद्यार्थी आहेत, तर ते सुद्धा विद्यार्थी पुढे एज्युकेशनसाठी कसं जाऊ शकतात, तुम्हाला फुल फंडेड स्कॉलरशिप कसं भेटू शकते, किंवा तुम्हाला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये कसं प्रकारचे तुम्हाला एक्झाम द्यायला लागतील, त्या गोष्टीवरती सुद्धा याच्यावर स्टडी होईल. आता कमिंग टू द नेक्स्ट इज दॅट, या शृंखलेमध्ये आणखीन काय काय गोष्टी, करिअर ऑपॉर्च्युनिटी आजच्या नवीन बदलत्या काळामध्ये, फॉर एक्झाम्पल आपल्या करोना नंतर बिझनेस ऑपॉर्च्युनिटी चेंज झाल्या आहेत, करिअर ऑपॉर्च्युनिटी हळूहळू चेंज होत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या याच्यामध्ये किंवा मशीन लर्निंग मध्ये आणखीन काय काय नवीन चेंजेस येत आहेत, आणि त्यामध्ये काय काय नवीन करिअर आपल्याला ऑप्शन अवेलेबल आहेत. सोशल मीडिया एक नवीन करिअर ऑप्शन आता आलेला आहे. लोक फक्त फेसबुक, लिंक्डइन फक्त रील बघण्यासाठी वापरतात, पण ह्या रील एक सुद्धा तुमचं करिअर होऊ शकतं. सोशल मीडिया इट कॅन बी वन ऑफ द गुड लर्निंग आणि अर्निंग, ह्या सुद्धा तुम्ही कसं करू शकता. पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे की तुम्ही स्वतः 24 तास मेहनत करण्यासाठी तयार असायला पाहिजे. मला एक मुलगी समोर दिसते, आय थिंक ऐश्वर्या कोरे असेल, जी बसून एक शांतपणे ऐकते. मला तिच्या चेहऱ्यावर एक जिद्द दिसते की ती किती काम करण्यासाठी आणि मेहनत करण्यासाठी ती तयार दिसते. तर ह्या गोष्टी मला चेहऱ्यावर दिसतात आणि मला असं वाटतं हे करिअर कट्ट्याचं यश आहे. तर जसं मी सांगितलं की आर्ट पासनं फॉरेन एज्युकेशन पर्यंत स्कॉलरशिप आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहे, ते ह्या सर्वांच्या एरियामधनं ह्या छोट्या छोट्या गोष्टी आणि येणाऱ्या आपल्या ज्या ह्या सिरीज मध्ये जर काही नवीन जर काही प्रश्न आले, नवीन जर काही गोष्टी आल्या की ह्याच्यामध्ये ते सुद्धा सिरीज बनवल्या जावी किंवा काही गोष्टी याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकला जावा, तर त्या गोष्टींचा सुद्धा याच्यामध्ये आढावा घेतला जाईल. आणि सोबत शेवटी एक प्रयत्न असाही राहील येणाऱ्या काळामध्ये की जे मुलं एज्युकेशन घेत आहेत त्यांना कसं प्लेसमेंटसाठी कसं मदत करता येईल, तुम्हाला फॉरेन प्लेसमेंटमध्ये काय काय काळजी घ्यायला पाहिजे, स्टेटमेंट ऑफ पर्पज कसं बनवलं जाईल, तुमचा सीव्ही कसा बनवला जाईल, त्यावरती सुद्धा भर दिला जाईल. आणि मला असं वाटतं शितोळे साहेबांची आणि त्यांच्या टीमच्या मार्फत येणाऱ्या काळामध्ये की आपल्या ह्या सगळ्यांना कसं फ्री प्लेसमेंट केलं जाईल, त्यांच्या जॉब प्लेसमेंटमध्ये कशी मदत करता येईल, ह्या गोष्टीचा सुद्धा आढावा घेतला जाईल. आणि ह्या गोष्टीमध्ये थोडी जर आमचं मार्गदर्शन देता आलं, माझं मार्गदर्शन देता आलं, तर मी समजेल की मी स्वतःला खूप लकी समजेल की मला जे काही भेटलं समाजातनं किंवा सर्वांकडनं, ते मी रिटर्न मध्ये मी कसं सर्वांसाठी काही करता येईल, मला ते करता आलं तर मी खूप स्वतःला मी सुदैवी समजेल. आणि ह्या शब्दांसोबत मी सर्वांना थँक्यू आणि सर्वांचं मी आभारी आहे. आणि सोबत मी करिअर कट्ट्यांचा सुद्धा आभारी आहे ज्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे. थँक्यू ऑल, थँक्यू ऑल. निश्चितच सर, आपले मनपूर्वक धन्यवाद. अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात या तरुणाईला पचेल रुचेल अशा शब्दात आपण या करिअरच्या संधींची ओळख, 52 आठवड्यांच्या या प्रदीर्घ प्रवासाची सुरुवात अतिशय सुंदर पद्धतीने आपण करून दिली. असं म्हणतात की विकल्प मिलेंगे बहुत, मार्ग से भटकाने के लिए, संकल्प एक ही काफी है मंजिल तक जाने के लिए. तसा एक संकल्प अनेक विकल्पांमधून आपण या विद्यार्थ्यांच्या हाती दिलेला आहे. आणि निश्चितच आपण जे आपल्या मनोगतातून सांगितलं की स्वप्न बघा, त्यासाठी एकच ध्येय निश्चित करा आणि मग त्याला अप्लाय करा. निश्चितच याच क्रमानं विद्यार्थी
मार्गक्रमण करतील यात शंका नाही. पुनश्च एकदा करिअर कट्टा या परिवाराच्या वतीनं आपले मी आभार व्यक्त करते. धन्यवाद सर. यानंतर थँक्यू. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे माननीय जयेंद्रजी लेकुरवाळे सर. सर विभागीय समन्वयक आहे जळगाव जिल्ह्याचे. त्याच पद्धतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे सर संचालक आहेत. सरांची वेगळी ओळख करून द्यायची म्हटली तर सरांच्या नावातच लेकुरवाळे आहे आणि अशाच विद्यार्थ्यांचा हित जोपासणारा हा व्यक्ती आजपर्यंत अनेक प्रशासकीय अधिकारी सरांनी घडवलेले आहेत आणि भविष्यातही सरांच्या मार्गदर्शनात अनेक प्रशासकीय अधिकारी करिअर कट्ट्याच्या माध्यमातून घडणार आहेत. मी सरांना विनंती करते की सर आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय डॉक्टर जयेंद्रजी लेकुरवाळे सर. हॅलो, मी निघू शकतो ना आता? येस सर. सर थँक्यू. आपण एवढं व्यस्त असताना सुद्धा बराच वेळ दिलात सर. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू तुषार सर. नमस्कार. धन्यवाद. महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक वेगवेगळे उपक्रम करिअर कट्ट्याचे सुरू असतात. त्यातला आहे एक आगळा वेगळा उपक्रम. यासाठी मला वाटतं 2.5 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करणारे आदरणीय यशवंत शितोळे सर आपल्यामध्ये आहेत. गुगल मॅपिंगद्वारे ते कळतं. पायाला भिंगरी लावून राज्यातल्या प्रत्येक मुलाचं करिअर कसं घडेल यासाठी प्रयत्नशील असणारे यशवंत शितोळे. यासोबतच आमचे मित्र तुषाबा शिंदे. तुषाबा भुसावळला असताना आमची भेट झाली, बऱ्याच गप्पा झाल्या होत्या आणि त्यांना एक तळमळ आहे की मराठी टक्का UPSC कसा वाढावा यासाठी प्रयत्नशील असणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सना भारंबे सर, प्राचार्य मोजी जेठा महाविद्यालय. अतिशय विद्यार्थीप्रिय आणि सचोटीचं व्यक्तिमत्व, कार्यकुशल कार्यमग्न व्यक्तिमत्व आहे. आणि डॉक्टर योगिता चौधरी मॅडम आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सोबतच उपस्थित प्राचार्य आणि सर्व समन्वयक, त्यांना नमस्कार. खूपच सुंदर 52 करिअर तुमच्या पुढे दर याच्यामध्ये येणार आहेत, वर्षभरामध्ये येणार आहेत की 52 आठवड्यांची अखंड संवाद शृंखला. संवाद हा महत्वाचा असतो, कारण आता 12वी नंतर तुम्ही आला असाल, अनेक लोक ग्रॅज्युएशन करत असाल, अनेकांना काय करायचं त्या संभ्रमित अवस्थेत आपण सर्वजण असाल. पण हा संभ्रम कसा मिटवायचा, की माझ्यातल्या कोणत्या क्वालिटीजला, माझ्यात कोणत्या चांगल्या गुणांना घेऊन मला पुढे माझं करिअर घडवायचं आहे, यासाठी मार्गदर्शक कार्य करणारा करिअर कट्टा तुमच्या सोबत आहे. ही खूप मोठी बाब आहे की सोबत कोणीतरी बोट धरून चालणार आहे, सोबत कोणीतरी दिवा घेऊन तुम्हाला दाखवणार आहे की हे असंच आहे, तुझ्यामध्ये हे चांगले गुण आहेत, ह्या थोड्याशा कमतरता आहेत, या कमतरतांमधून तू पुढे आलास आणि चांगल्या गुणांना अजून उत्तम केल्यावर तुला हे मिळू शकतं. केवळ एक अधिकारीच नव्हे तर तू उत्तम उद्योजक होऊ शकतो, उत्तम कॉर्पोरेटर होऊ शकतो, उत्तम काहीतरी होऊ शकतो. म्हणजे करिअर कट्टाकडे पाहिल्यावर मला एकदम अचानक असं आठवायचं. मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. माझ्याकडे खूप गोष्टी आहेत की ज्यावेळेस आम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात करत होतो, त्यावेळेस बऱ्याचशा परीक्षा मी नापास व्हायचो आणि नापास झाल्यावर आमच्या आईला फोन करायचो, जी माझी फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड आहे, की ती मला सांगायची की नापास झाला म्हणून खचलायस का? म्हटलं हो, थोडंसं वाईट वाटतंय. मग ती म्हणायची, मला माझा मुलगा त्या मातीच्या ढेकळासारखा नकोय की जो अल्प उंचीवरून, कमी उंचीवरून खाली पडला तरी तो विखरून जाईल, नष्ट होऊन जाईल, मातीत मिसळून जाईल. मला माझा मुलगा त्या चेंडूसारखा हवा आहे की त्या चेंडूला नियतीनं कितीही त्वेषानं खाली आदळलं असेल तर त्याच्या 1000 पट आवेशानं तो उंच उंच आकाशात गेला पाहिजे आणि तुझं लक्ष कसं अर्जुनाच्या त्या पक्षाच्या डोळ्यासारखं हवं, त्यासाठी तू फोकस राहा. हीच गोष्ट काहीतरी तुषाबांनी आपल्या लेक्चरमध्ये सांगितली की तुम्हाला करायचं काय, त्या अनुषंगाने तुम्ही पावलं काय उचलतायत आणि त्या अनुषंगाने आम्हाला चलायचंय कसं, तो मार्ग दाखवणारा वाटाड्या करिअर कट्टा तुमच्यासोबत निश्चितच आहे. मग आता वेगवेगळे प्रकारचे करिअर आहेत, मी निवडायचं काय? बरेचसे करिअर आहेत. म्हणजे उत्तम बोलणाऱ्यांसाठी उत्तम सूत्रसंचालक हे सुद्धा करिअर होऊ शकतं. त्याची बरीचशी उदाहरणं आपल्याकडे आहेत.
तुम्हाला उत्तम व्हॉइस मॉड्युलेशन करता येत असेल, आवाजाचे विविध प्रकार करत असताल, तर तुम्हाला सांगतो चित्रपट क्षेत्रामध्ये ह्या दाक्षिणात्य मूवींच्या डबिंग ज्या सुरू झाल्या आहेत आणि अनेक डबिंग आर्टिस्ट, इतके डबिंग आर्टिस्टचे स्कोप आहेत आता की डबिंग आर्टिस्ट शोधावे लागतात. म्हणजे एकीकडे हिरोची सलमान खान, अमिताभ बच्चनची अपॉइंटमेंट मिळेल, पण डबिंग आर्टिस्टची अपॉइंटमेंट स्टुडिओला मिळत नाहीये. म्हणजे असं काहीतरी सुरू आहे की अशा करिअरच्या संधी की बसल्या बसल्या माझ्या आवाजाच्या सेन्समधून, आवाजाच्या वेगवेगळ्या पद्धतींमधून मला काम मिळू शकतं. लोक म्हणतात की नोकऱ्या नाहीयेत, जॉब नाहीयेत. नोकऱ्या कोणासाठी नाहीयेत? जे आळशी आहेत त्यांच्यासाठी नोकऱ्या नाहीयेत. जे आळशी आहेत त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी नाहीयेत. जे लक्ष न ठरवता शून्य होऊन घरात बसलेले आहेत त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी नाहीयेच. अँपल ऑफ अपॉर्च्युनिटी सध्या नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला. म्हणजे आमच्या तिथला एक मुलगा जो रेल्वेसाठी ट्राय करत होता, इंजिनिअरिंग करत होता, मी त्याला रागवलं, म्हटलं नको करू, की तू राजा बनण्यासाठी जन्माला आलायस. आता तो ऑस्ट्रियामध्ये युनायटेड नेशन्सच्या एका प्रोजेक्टचा लीडर आहे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या, जो आंतरराष्ट्रीय जॉब त्याला मिळाला. इंजिनियर आहे बाय प्रोफेशन, त्याला मिळाला, त्याने परीक्षा दिली आणि सहज त्याला मिळालं. म्हणे दादा तुमच्या युपीएससी एमपीएससी पेक्षा सहजतेने तिकडे मला अपॉर्च्युनिटी चांगली मिळाली. अँड आय एम वर्किंग फॉर वर्ल्ड पीस. जागतिक शांततेचं पूर्ण अवलोकन, म्हणजे ह्या ज्या युद्धजन्य परिस्थिती जगभरामध्ये आहेत त्या सर्वांचं अवलोकन करून त्याचं रिपोर्टिंगचं काम ही मुलं करतायत. बऱ्याचशे सेक्शन आहेत, पण मला ती दृष्टी हवी. म्हणजे आम्ही युपीएससीच करतो, सिव्हिल सर्व्हिस करतो, पण युपीएससीच्या माध्यमातून एक इंजिनिअरिंग सर्व्हिसेस घेतली जाते, एक इकॉनॉमिक सर्व्हिसेस घेतली जाते. त्याचा विचार केलाय का? म्हणजे IES इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस मध्ये महाराष्ट्रातून खूप कमी विद्यार्थी बसतात. दक्षिणेतले मुलं ही अपॉर्च्युनिटी लगेच इनकॅच करतात. त्यासाठी क्रायटेरिया काय? MA इकॉनॉमिक्स. MA इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही जे शिकला आहात त्या गोष्टी तुम्हाला तिथे पेपरमध्ये द्यायच्या आहेत. किती सोपं आहे. थोडंसं जनरल स्टडीज आणि भरपूर काही इकॉनॉमिक्स हे तुम्ही केलं तर देशाच्या पॉलिसी मेकिंग, आर्थिक गोष्टींमध्ये तुम्ही तिथे काम करू शकतात. ह्या गोष्टी माहिती आहेत का आपल्याला? कमी आहे. सेम वे, सिंपल वेज ऑफ करिअर मी म्हणतो. युपीएससी नाही होत माझ्याकडून, एनसीसी करा. इंजिनियर असेल तर इंजिनिअरिंग करा. तुम्हाला स्पेशल एंट्री स्कीमच्या माध्यमातून डायरेक्ट इंटरव्ह्यू देऊन सैन्य दलात अधिकारी होता येतं. किती सोपं आहे, फ्री ऑफ कॉस्ट, नो नीड टू गो फॉर एनीवेअर. की SSB इंटरव्ह्यू असा आहे की तो तुमच्या सायकोलॉजीवर चालतो, तुमच्या पद्धतींवर असतो. ह्या गोष्टी आपण करू शकतो ना, फक्त एक डोळस वृत्ती पाहिजे. आणि ह्याच गोष्टी वेळोवेळी करिअर कट्टा तुम्हाला दाखवून देतोय की या करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत, याला ह्या पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. ह्या पद्धती तुम्ही घ्या, आत्मसात करा आणि मार्गक्रमण करा. त्यासाठी असंच अपेक्षित नाहीये की मी कोणत्या एखाद्या खूप मोठ्या बड्या कॉलेजमध्ये असावं. म्हणजे लहान लहान शहरांमधली मुलं, लहान गावातली, तुम्हाला गंमत सांगतो की असंच मोटिवेटेड झालेला एक मुलगा आता आमच्या इथे UPSC झाला. यावल जवळ आमोदा म्हणून गाव आहे, वडिलांचं छोटंसं आडत दुकान आहे. त्या गावामध्ये घरात बसून ऑनलाईन लेक्चर्स ऐकून हा मुलगा UPSC क्रॅक करतो. 881 वर रँक त्याचा आता आला. मुलाखतीसाठी माझ्याकडे आला होता, मग त्याला अजून तयार केलं, मग महेश भागवत सरांकडे पाठवलं आणि ते झालं. म्हणजे तुम्हाला करिअर करायचं असेल ना तर तुषाबा सर आहेत, आमच्या सगळ्यांचे मेंटॉर महेश भागवत सर आहेत, त्यांची टीम आहे, देवळांकर आहेत, सगळी लोक मिळून तुमच्यासाठी तयार आहेत. फक्त तुमची एक अपेक्षा अशी असते की यस यू शुड डेअर टू डू दॅट. मी रेडी आहे वीरासारखं लढायला. मला गंमत सांगतो, महाराष्ट्र दिन आहे आणि आपण सगळे महाराष्ट्रातली माणसं आहोत. मी महाराष्ट्रात जन्माला आलो याचं मला इतका उत्साह आहे की म्हणजे ह्या महाराष्ट्राने स्वातंत्र्याचे 3 सूर्य जन्माला घातले. या भूमीतून निघाल्यात स्वातंत्र्याचे 3 सूर्य. कोणतं? की ज्या वेळेस यवनी पाशामध्ये आपला पूर्ण देश अडकला होता, अनेक राजे रजवाडे मोगलांचं मांडलिकत्व स्वीकारत होते, त्यावेळेस या महाराष्ट्राच्या जनतेला पेटवून उठवलं आणि जनतेचं राज्य निर्माण व्हावं यासाठी एवढ्या मोठ्या एम्पायर सोबत मोगलशाही, आदिलशाही, निजामशाही यांच्याशी संघर्ष करून एक संघ महाराष्ट्राची निर्मिती केली. ते छत्रपती शिवाजी महाराज आपले पहिले सूर्य आहेत. यासोबतच जिथे ज्या व्यवस्थेने या हिंदुस्थानातल्या
स्त्रियांना दुय्यम करून टाकलं होतं कालानुक्रमे आणि शिक्षणाचे अधिकार विशिष्टकडे ठेवले होते. ते शिक्षणाचे अधिकार विशिष्टांकडून सामान्यांकडे आणणारा आणि स्त्री उत्थानाचं काम करणारे महात्मा ज्योतिराव फुले हे दुसरे सूर्य आहे. आणि यासोबतच या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये जी गाडग्या मडक्याच्या उतरंडीसारखी आणि गुंतागुंतीची जाती व्यवस्था होती, ह्या जाती व्यवस्थेला बाजूला सारून तो गुंता सोडवून प्रत्येकाचं अस्तित्व दाखवणारा एक सूर्य निर्माण झाला. तो म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, म्हणजे आपले बाबासाहेब आंबेडकर. लुक ॲट द वे, तीन स्वातंत्र्य सूर्य असणाऱ्या ह्या राज्याचे तुम्ही नागरिक आहात, ह्या राज्यात जन्माला आले आहात. म्हणजे तुम्ही मुळातच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले, म्हणजे तुम्ही सूर्य आहात, त्या सूर्यांची किरण आहात आणि तुमचा जन्म राजा बनण्यासाठी झाला. की ज्याच्यामध्ये कुवत आहे तो राजा होत असतो. आणि यासाठी मला प्रयत्न करायचे आहे, यासाठी मला कार्यतत्पर व्हायचं आहे. पण ते कार्यतत्पर होणं कसं? फक्त तयार झालं, तलवार कमरेला बांधली आणि निघाला भाऊ सैनिक, असं असतं का? त्या तलवार चालवण्याची पद्धत त्याला माहिती पाहिजे. ती तलवार चालवताना माझ्या मनगटामध्ये किती जोर असावा, त्यासाठी व्यायाम आणि ते सगळं करून मनगटात जोर आणावा लागतो. ती तलवार चालवताना योग्य पद्धतीने तलवार चालवायची कशी, यासाठी बुद्धीची किमया लागते, लवचिकता लागते. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात कुठून? त्या प्रशिक्षणातून मिळतात. आणि हे प्रशिक्षण, ह्या सर्व गोष्टी तुम्ही जेव्हा एकत्रित तुम्हाला दिल्या जातात, तेव्हा तुम्ही एक संपूर्ण सैनिक म्हणून लढण्यासाठी सज्ज होतात. ही तुमची राजा बनण्याची प्रक्रिया आहे. यश अपयश तुमच्याकडे येतील, अपयश येत राहतील. अपयशांनी खचायचं नसतं. अपयशांनी खचून गेलात तर तुम्ही राजा बनण्याच्या प्रक्रियेतून बाजूला पडा. की हे सायकल आहे. मी जसं म्हटलं, माझी आई म्हणायची की चेंडू किती किती नापास होणार आहे. मी जसं सुरुवातीला सांगितलं, तुषार सरांची ओळख, अरे भरत आंधळ्याचे बॅचमेट आहेत. 8 वेळा युपीएससी एक्झाम देऊन, 3 वेळा इंटरव्ह्यूला जाऊन होत नाही, 8व्या वेळेस झाला. माझ्या घरी माझा दत्तक पुत्र आहे, मानस पुत्र आहे सुमेध, 4 वेळा युपीएससी इंटरव्ह्यू दिला. खचायचं नाही, म्हटलं लढायचं. कारण ह्या देशाचा प्रॉब्लेम काय नाही, देशाचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो मुलांनो, मी युद्धशास्त्राचा अभ्यासक आहे. ह्या देशातली जी गुलाम केलेली युद्ध आपल्याला, ती सगळी युद्ध, पानिपतचं युद्ध पहा, 356चं तुमचं, 326चं तुमचं सिकंदर पोरसचं युद्ध पहा, तराईंचं युद्ध पहा, मोहम्मद गौरीचं, इतिहासाला कलाटणी देणारे युद्ध आहे ते, गुलामगिरीचं प्रतीक. किंवा तुमचं असाईचं युद्ध पहा, किंवा असाईच्या आधी तुमचं सिराजुद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह मधलं युद्ध पहा. तर ह्या सगळ्या युद्धांची एक गोष्ट मला जी जाणीवपूर्वक दिसते, ह्या सर्व युद्धांमध्ये भारतीय लोक, या हिंदुस्थानात राहणारे भारतीय लोक हे सर्वजण युद्ध जिंकणार होते शेवटच्या टप्प्यात. पण शेवटच्या टप्प्यातच त्यांनी कच खाल्ली, कुठेतरी त्यांची सायकोलॉजी बिघडली आणि मानसिकता म्हटली की नाही, आम्ही नाही जिंकू शकत. आणि हारणारा शत्रू बाहेर जाता जाता आतमध्ये येऊन ते युद्ध जिंकला आणि आपण गुलाम झालो. हे लक्षात ठेवा. आपण शेवटपर्यंत लढत नाही, हा आपला दुर्गुण आहे, हा अवगुण आहे. म्हणून लढायचं, शेवटपर्यंत लढायचं, जिंकण्यासाठी लढायचं. बघा 200% तुम्ही राजा होता की नाही मित्रांनो. एवढं सगळं फॅसिलिटीज ऑनलाईन तुमच्यापर्यंत एवढे अधिकारी येतात. म्हणजे तुषार सर पीएमओ कार्यालयात आहेत, महेश भागवत सर तिकडे तेलंगणा अख्खं सांभाळत आहेत, तरीही लोक दे आर रेडी. ही लोक तुमच्यासाठी आहेत. आम्ही विद्यापीठ सांभाळतोय, कॉलेज करतोय, वी आर देअर फॉर यू. की आम्ही आहोत. शितोळे सरांना त्यांचे पूर्ण राज्यभर फिरत म्हणतात की नाही, आपला टक्का वाढला पाहिजे, मराठी टक्का प्रशासनामध्ये वाढला पाहिजे. पण माझ्या मित्रांनो, शिकत असताना ऍडिशनल अधिकचं वाहवत जाणं हे सुद्धा धक्कादायक असतं. तुम्ही अधिकचं वाहवत गेला म्हणजे तुम्ही चांगलं स्पोर्ट्स करताय, तुम्हाला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं ना, गो फॉर इट, त्याच्यामध्ये करा. म्हणजे आता एक आदिवासी मुलगा आहे, त्याचा हात तुटलेला आहे. माझा एक विद्यार्थी आनंद काळे, त्याने व्हीडीके अकॅडमी, त्याने मुलाला दत्तक घेऊन टाकलं आणि तो मुलगा वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये ब्रॉन्झ मेडल घेऊन आला. म्हणजे हे बघा, त्याने करिअर करून टाकलं. आता शिवछत्रपती पुरस्कार मिळाला परवा, त्याने करिअर केलं. इफ यू डेअर टू गो फॉर दॅट, ते चूज इट ऍज अ करिअर, तुम्हाला तिकडे करिअर मिळेल. पण त्याच्यात वाहवत जाणं, एन्जॉयमेंट म्हणून निघून जाणं आणि मग पुन्हा अभ्यासाला लागणं. कारण अनेक मुलं मी पाहतो, मी काय करतो युपीएससी करतो, मी काय करतो एमपीएससी, मी पीएसआय होणारच असं म्हणून मग तो क्लास करतो,
जाडजुड पुस्तकं गावात घेऊन फिरतो. काय करतोय? मी कलेक्टर होईन एक दिवस. पण पुस्तकं घेऊन फिरण्याने होतंय का सगळं? त्या पुस्तकात काय, कोणत्या पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे, म्हणजे मला युपीएससी करायचं तर मी एनसीईआरटीची पुस्तकं समजून घेतली आहेत का? मी बालभारतीची पुस्तकं एमपीएससी करायची तर समजून घेतली आहेत का? स्टेट बोर्ड कसा असतो, एनसीईआरटी कशी असते, ह्या सर्व गोष्टी तुम्ही जेव्हा एकत्र करून तुमच्या करिअरची वाट निवडता ना, देन यू विल बी सक्सेसफुल. जे अर्धवट अर्धवट करतात ना बाळांनो, ते कधीच सक्सेसफुल होत नाही. म्हणून जे धरलंय ना ते शेवटपर्यंत न्यायचं. व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू बी, रिसर्च करायचं ना, गो फॉर इट मॅन. तुमच्यासाठी बऱ्याच संधी अजूनही या देशामध्ये तयार होतात, निर्माण होत आहेत. ही सगळ्या संधी आहेत आणि त्या संधींसाठी वी आर देअर फॉर यू. आम्ही तुमच्यासाठी आहोत. आमचं आयुष्यच आम्ही तुमच्यासाठी देऊन टाकलं. तिकडे अकोल्यामध्ये आमचे तळवणकर सर असतील, इकडे सोमनाथ आरोटे असतील लासलगावकडे, कोल्हापुरातून आमची माणसं असतील, म्हणजे शिवाजी भोसले पुण्यामधून असतील, ही सर्व, शितोळे सर आहेत, जळगावमधून भारंबे सर आहेत, योगिता मॅडम आहेत, आम्ही आहोत. आमचं आयुष्यच आम्ही डिव्होट करून टाकलंय. कारण आम्हाला जगण्यासाठी सरकारकडून बरं काही मिळतं आहेत, व्यवस्थित चाललंय. पण आयुष्याचा एम काय? आता वी नीड टू गिव्ह फॅसिलिटी टू यू. वी आर फॅसिलिटेटर. आम्ही तुम्हाला फॅसिलिटीज देतोय, त्याचा किती उत्तम उपयोग तुम्हाला करायचा आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. या 52 दिवसांमध्ये तुषाबा सर, बाकी लोक तुम्हाला एक एक करिअर दाखवणार आहेत. माझं कुठे करिअर बसतं, पहिले स्वतःचा स्वॉक अनालिसिस करा. माझ्या स्ट्रेंथ काय, विकनेसेस काय, त्या दोघांची सरमिसळ करून काय अपॉर्च्युनिटीज आहेत, आणि नंतर मला थ्रेट्स काय असणार आहेत, मला काय प्रश्न निर्माण होणार आहेत. आणि एक शेवटी जाता जाता तुम्हाला सांगतो मित्रांनो, मला 20 मिनिटाचा वेळ दिला, संपत आला. तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगतो की थ्रेट्स घाबरायचं नसतं. म्हणजे मला करायचं आहे आणि यासाठी मग त्या स्वॉक मध्ये स्ट्रॉंग पॉइंट, वीक पॉइंट, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट, हे जे थ्रेट्स आहेत, हे टेन्शन्स आहेत, हे कसे सुटणार आहेत? तुम्ही जेव्हा उत्तर शोधणारे होणार आहात. तुम्ही प्रश्नातून प्रश्न निर्माण करणारे झालात तर तुमचं आयुष्य प्रश्नार्थक, बिग क्वेश्चन मार्क होणार आहे. जर तुम्ही उत्तर शोधणारे असणार तर तुम्ही जिंकणारे असणार. म्हणजे मी नापास झालो, का नापास झालो याचं अनालिसिस मीच नाही केलं तर काय उपयोगाचं? मी नापास झालोय, ह्या गोष्टी माझ्या कमी पडल्या, पुढच्या परीक्षेत आय फाईट, मी त्याला स्ट्रॉंगली डिफेंड करेल, मी पास होणार आहे. म्हणून उत्तर शोधणारी माणसं करिअर कट्टात शितोळे सरांसोबत एकत्र आली आहेत आणि ही उत्तर शोधणारी माणसं तुमच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत. पण अपेक्षा अशी आहे की तुम्ही मोठा प्रश्नचिन्ह स्वतःच्या आयुष्याचं निर्माण न करता एक हसऱ्या चेहऱ्यानं, स्माइली फेसनं तुम्ही सगळ्यांनी उत्तर शोधणारे व्यक्ती म्हणून या देशात फिरायचं आहे. आणि 3 स्वतंत्र सूर्यांचे तुम्ही पुत्र आहात हे लक्षात ठेवायचं. आणि ह्या देशाचं, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, इट इज व्हेरी ट्रू. आम्ही देश बदलण्याची ताकद आहेत, देश घडवण्याची ताकद असणारे तुम्ही मुलं आहात. म्हणून चलो, लेट्स डू इट. आपण पुढे जाऊ, देश घडवू, देशाचे उत्तर शोधणारे व्यक्ती होऊ आणि या देशाला महासत्य दिशेने आपण वाटचाल करूया. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद सर, मनपूर्वक धन्यवाद. आपण ज्या वेळेला बोलायला लागतात त्यावेळेला आम्हालाही असं वाटतं की आपण बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं, परंतु वेळेची ती मर्यादा. आपल्या या मनोगतातून आणि मार्गदर्शनातून आपण विद्यार्थ्यांना राजा बनने की तयारी, जी मी म्हणेल जीत की तयारी आहे, त्या राजा बनण्याच्या तयारीमध्ये त्यांनी कोणती कोणती शस्त्र साधारणतः तयार ठेवावी किंवा कोणत्या शस्त्राला कशा पद्धतीने धार द्यावी हे अगदीच पोटतिडकीनं सांगितलंच. आपल्या शैलीत जे विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीनं सांगितलं. सर, निश्चितच ऑनलाईन पद्धतीने आहे, परंतु आपली जी एनर्जी आहे बोलण्यातली ती निश्चितच या ऑनलाईनच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांपर्यंत पोचली आहेच. आणि हीच एनर्जी घेऊन ते निश्चितच त्यांच्या करिअरच्या संधी शोधण्याचा प्रवास सुरू करतील. पुनश्च एकदा आपले मनपूर्वक आभार सर. यानंतर विद्यार्थी मित्रांना आपण वळत आहोत अध्यक्षीय मनोगताकडे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या सर्वांचेच ज्येष्ठ मार्गदर्शक, विभागीय प्राचार्य प्रवर्तक, जळगाव विभागाचे, मुळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजयजी भारंबे सर. जसं महाभारत म्हटलं तर आपल्याला आठवतो दिव्य दृष्टी असणारा संजय, आणि करिअर कट्ट्यामध्ये आम्हाला आठवतात दूरदृष्टी असणारे माननीय प्राचार्य संजयजी भारंबे. मी सरांना विनंती करते
की आपण आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. धन्यवाद मॅडम. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता कार्यरत असलेला करिअर कट्टा आणि त्या करिअर कट्ट्याच्या अंतर्गत आज 1 मे रोजी 52 करिअर कट्ट्याच्या अंतर्गत 52 आठवड्याची संवाद शृंखलेचा हा पहिला दिवस. या शृंखलेमध्ये मी आपले सर्व विद्यार्थी मित्र, जसं आता डॉक्टर लेकुरवाडे सरांनी या ठिकाणी व्यक्त केलं की भावी राजे, हे सर्व भावी राजे या करिअर कट्ट्याचे माननीय अध्यक्ष यशवंतरावजी शितोळे सर, ज्यांनी आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलं आणि या शृंखलेमधलं पहिलं पुष्प ज्यांनी विणलं ते डॉक्टर तुषाबा शिंदे. कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या योगिता चौधरी मॅडम, उपस्थित सर्व माननीय प्राचार्य, जिल्हा समन्वयक, महाविद्यालयीन समन्वयक आणि ज्याच्यामध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे असं पोटेन्शियल असणारे आणि स्वतःला सिद्ध करणारे सर्व विद्यार्थी मित्र हो, आपल्यासाठी करिअर कट्ट्याच्या अंतर्गत हा कार्यक्रम सुरू केला. आज 1 मे महाराष्ट्र दिन, या महाराष्ट्र दिनाच्या निमित्त मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आज या दोघं मान्यवरांनी आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनातूनच खूप चांगल्या पद्धतीनं आपण आपला गोल निश्चित करावा. आणि जसं सरांनी म्हटलं की करिअरच्या संधी, मित्र हो, करिअर अनेक प्रकारे केलं जाऊ शकतं, करता येऊ शकतं. फक्त आणि फक्त आपल्यामध्ये जिद्द असायला पाहिजे. ज्याच्यामध्ये जिद्द आहे, जो जिद्दी आहे, तो काहीही करू शकतो, कुठेही पोहोचू शकतो, स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. असे मित्र हो, तुम्ही सर्वजण आपल्या सर्वांकरता करिअर कट्ट्यानं ही मोठी वर्षभराची शृंखला आपल्याकरता सुरू केली आहे. या सर्वांचा आपण सर्व विद्यार्थी मित्रांनी लाभ घ्यावा. जे जे काही मार्गदर्शन या शृंखलेच्या मार्फत केलं जाणार आहे, त्या सर्व मार्गदर्शनाच्या अगदी बारीक नोट्स, मित्र हो, पॉइंट टू पॉइंट नोट्स आपण तयार केल्या पाहिजे. त्याच्यावर चिंतन मनन केलं पाहिजे. चिंतन मनन केल्याशिवाय, पुन्हा पुन्हा त्या आठवल्याशिवाय मित्र हो, तुम्हाला मार्ग मिळणार नाही. जसं तुषाबा शिंदे सरांनी असं म्हटलंय की कॉम्पिटिशन खूप मोठी आहे, खूप मोठ्या स्तरावर तुम्हाला कॉम्पिट करावं लागणार आहे. ही इतकी साधी गोष्ट नाही आहे, पण मित्रांनो ती कठीण पण नाहीये. अगदी सहज जर आपण ठरवलं, आपला मार्ग निश्चित केला, तर आपल्याला काहीही साध्य होऊ शकतं. पण मित्रांनो, डॉक्टर तुषार शिंदे सरांनी ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि अगदी थोडक्यात सोप्या भाषेमध्ये, मित्र हो, तुम्ही त्या संधी कशा शोधल्या पाहिजे याचं एक गुपित तुम्हाला सांगितलं. संधी तुमच्याकडे येणार नाही मित्रांनो, त्या संधी तुम्हाला शोधाव्या लागतील. त्या संधी शोधण्यासाठी तुम्ही अथक असे प्रयत्न केले पाहिजे.
तरच तुम्हाला काहीतरी मिळणार आहे. लेकुरवाळे सरांनी बोलताना व्यक्त केलं की स्वॉट अनालिसिस करा. स्वॉट अनालिसिस करताना मित्र तुमच्या स्ट्रेंथ ज्या आहे त्याच्यावर जास्त विचार करा. विकनेसेसवर जास्त विचार करत बसाल तर तुम्ही नकारात्मकतेकडे वळाल. त्यावर थोडस जरा पांघरून ठेवून आपण सकारात्मक झालं पाहिजे. आपल्या स्ट्रेंथवर आपण काय करू शकतो, आपली स्ट्रेंथ काय आहे त्याच्यावर विचार करावा. ती अधिकाधिक बळकट करण्याचा प्रयत्न करावा आणि जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा. मग या सर्व कामाकरता करिअर कट्ट्याची आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे. ही एक शृंखला आहे मित्रांनो. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय संधीची ओळख, याच्याशिवाय मग आणखी अनेक संधी आहेत. फक्त एवढ्यावर थांबणार नाहीये. खूप मोठ्या संधी आहेत. करिअर कट्टा नेहमी त्याच्याकरता प्रयत्न करत राहणार आहे. फक्त मित्र गरज आहे तुम्ही सर्वांनी हा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचा. याचा जर तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करून घेतला मित्रांनो, तर तुम्ही ठरवलेलं ध्येय, निश्चित केलेलं ध्येय पर्यंत पोहोचण्याकरता काहीच अडचण तुम्हाला निर्माण होणार नाही. अनेक उदाहरणं देत सरांनी आपल्या समोर काही गोष्टी उभ्या करण्याचा प्रयत्न केला. अतिशय चांगला प्रयत्न केला. त्यामधून आपलं मनोबल वाढावं हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. मित्रांनो, युपीएससी करणं, जसं सरांनी म्हटलं, युपीएससी करणं म्हणजे काहीतरी 2, 4, 5 पुस्तकं घेऊन इथे बसणं तिथे बसणं असं नाहीये. पहिल्यांदा इंट्रॉस्पेक्शन करा. इंट्रॉस्पेक्शन केल्यानंतर आपण काय करू शकतो, काय करू शकत नाही याचं आत्मभान ओळखा आणि त्यानंतर आपल्या स्ट्रेंथवर कॉन्सन्ट्रेट करत मित्रांनो आपण आपलं मार्गक्रमण सुरू करा. या 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त की येत्या वर्षभरामध्ये, 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये जोपर्यंत मी या करिअर कट्ट्याचा सन्माननीय सदस्य आहे, विद्यार्थी सदस्य आहे, तोपर्यंत मी काही ना काहीतरी साध्य करण्याचा निश्चित प्रयत्न करेल. तो प्रामाणिक प्रयत्न करण्याकरता मित्र करिअर कट्ट्याच्या वतीनं, जळगाव विभागाच्या वतीनं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी अध्यक्षपदावर करून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या या अध्यक्षीय मनोगतातून आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या मनोगतातून आपण विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं त्यातून मला असं सांगावंसं वाटतं की करिअर करताना किंवा निवडताना, करिअरसाठी प्रयत्न करताना विद्यार्थी करिअरसाठी सर्वस्व देतात, मात्र ते विसरतात स्व द्यायला. तुमच्या या मनोगतातून मला तेच कळतंय की हे विद्यार्थ्यांनी सर्वस्व दिलं पाहिजे, पण सगळ्यात आधी स्व दिला पाहिजे, म्हणजे स्वतःला ओळखलं पाहिजे. तदनंतर करिअरची निवड आणि करिअरसाठी त्यांनी प्रयत्न करावेत, अशाच आशयाचं एक अध्यक्षीय मनोगत आपण विद्यार्थ्यांना समोर व्यक्त केलं. आपले मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आपण वळतो आहोत या ऑनलाईन कार्यक्रमाच्या या शृंखलेच्या शेवटच्या आजच्या भागाकडे, तो म्हणजे आभार प्रदर्शन. आणि मी विनंती करते मुंबई विभागाच्या विभागीय समन्वयक डॉक्टर दीपा वर्मा मॅडम यांना. डॉक्टर दीपा वर्मा मॅडम. धन्यवाद योगिता चौधरी मॅडम. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा कार्यक्रम आणि ह्याच्यात हा जो एक नवीन उपक्रम 52 आठवड्याचा संवाद शृंखला ज्याची सुरुवात आजपासून केलेली आहे. आजचा जो दिवस आहे तो महत्वाचा दिवस आहे. 1 मे महाराष्ट्र दिवस, मराठी अस्मितेचा दिवस, महाराष्ट्राचा अस्मितेचा दिवस. आणि
देअर कॅन नॉट बी एनिथिंग बेटर दॅन टुडे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा आजच्या दिवसाचं महत्व अजून वाढून जातो. तर सर्वप्रथम आपले जे आजचे उद्घाटक आणि मार्गदर्शक होते माननीय तुषाबा शिंदे सर IRPS चे, ह्यांच्या मार्गदर्शनामध्ये सरांनी जसं सांगितलं की देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. स्कॉलरशिप बद्दल त्यांनी म्हटलं, त्यांनी 4 ध्येय कसे असायला पाहिजे स्टुडंट्सकडे ह्याच्याबद्दल म्हटलं, अब्रॉडची अपॉर्च्युनिटीज काय असतात ह्याच्याबद्दलचं मार्गदर्शन केलं. सरांनी खूप थोड्या वेळात खूप बरंच काही विचार करण्यासारखं येणाऱ्या 52 आठवड्यामध्ये काय काय होणार आहे ह्याच्याबद्दल जी माहिती दिली आहे, त्याची जी उत्सुकता मुलांमध्ये आहे ती आजपासून निर्माण केलेली आहे. म्हणून तुषाबा शिंदे सरांना मी मनपूर्वक धन्यवाद सांगते. लेकरूवाळे सरांबद्दल बोलायचं म्हणजे त्यांचा उत्साह मोबाईलच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीपर्यंत नक्कीच पोहोचतो. त्यांचा जो मार्गदर्शन होता, विभागीय समन्वयक जरी असले तरी जेव्हा माणूस DLLE किंवा लाईफ लॉंग एक्सटेन्शन ह्याच्याने जेव्हा किंवा स्टुडंट्स डिपार्टमेंट ह्याच्याने जेव्हा संलग्न होतं तेव्हा त्यांचे विचार किती मोठे असतात आणि त्यांचं काम करण्याची कुठली लिमिट नसते हे त्यांच्या बोलण्यावरून नक्की समजतं. सरांनी मार्गदर्शन मध्ये बराच एक खूप महत्वाचं सांगितलं सरांनी की महाराष्ट्र जो आहे ते महाराष्ट्राचे सूर्य भरपूर होते. तर प्रत्येक ह्या राज्यात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती, मी असो की इकडे जे उपस्थित आहे आणि जे युट्यूबच्या माध्यमातून बघतायत आता, आपण सगळे महाराष्ट्राचे सूर्य का नाही होऊ शकत याचा विचार आपण करून एक जी स्पार्क म्हणतात, एक स्पार्क लागते, ते स्पार्क सरांनी आज इग्नाइट केली आहे. तर जयेंद्र लेकुरवाले सर तुम्हाला देखील खूप खूप धन्यवाद. आपले आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय प्राचार्य प्रवर्तक भारंबे सरांचा जो एक्सपिरियन्स आहे आणि ती प्रत्येक गोष्टीला कसं म्हणजे वयाची मर्यादा नाहीच बघून ते जे उत्साह असतं ते भारंबे सरांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या माध्यमातून नेहमी दिसत असते. आणि सरांनी आज देखील पूर्ण कार्यक्रमाचा जो अध्यक्ष मनोगत व्यक्त केला त्याच्यातून त्यांचा इंटरेस्ट पहिल्यापासून शेवटपर्यंत कसं सरांनी ठेवला हे स्टुडंटसाठी शिकण्यासारखं असतो की एखाद्या शृंखलाला किंवा एखाद्या व्याख्यानाला आपण बसतो तर प्रत्येक गोष्ट कसं ऐकायला पाहिजे आणि त्याची किती आपल्या आयुष्यात महत्व आहे हे आपण बघायला पाहिजे. कारण वेळ जो असतो हा जो असतो एक वेळ तुमच्याकडे असलेली एक सर्वात महत्वाची संपत्ती असते आणि तिला अशा ठिकाणी आपण गुंतवायला पाहिजे जिकडे आपल्याला जास्त परतफेड मिळेल. आणि मला असं वाटतं हे जी 52 आठवड्याची जी शृंखला आहे ह्याच्यात जर मुलांनी आपला वेळ व्यवस्थित गुंतला तर त्यांना परतफेड नक्कीच आयुष्यात खूप चांगल्या प्रकारे येणार आहेत. आणि ह्या गोष्टींना आपल्यापर्यंत पोहोचवणारे माननीय श्री यशवंत शितोळे सर, ह्यांच्या वेळेचा ह्यांनी खरंच खूप चांगला गुंतवले त्यांनी. कारण पूर्ण महाराष्ट्राच्या युवकांसाठी कसं पुढे जायला पाहिजे ह्याची जी त्यांनी चळवळ सुरू केली आहे. म्हणून माननीय यशवंत शितोळे सर तुम्हाला देखील धन्यवाद. आजचे जे सूत्रसंचालिका आहेत माननीय योगिता चौधरी मॅडम, शांत वृद्ध समृद्ध एकदम शांत बोलणारे व्यक्ती पण महत्वाची भूमिका निभावणारे व्यक्ती योगिता चौधरी मॅडम, तुमचं देखील मनपूर्वक धन्यवाद. इकडे उपस्थित असलेल्या सगळे प्राचार्य प्रवर्तक, विभागीय समन्वयक, विद्यालयीन महासमन्वयक, जिल्हा समन्वयक आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ही जी पिढी आहे, जी देशाला घडवणारी पिढी आहे, जे ऐकायला इकडे आज आहे आणि जे युट्यूब याच्या माध्यमातून सुद्धा जोडलेली आहे त्यांना देखील सुद्धा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. आणि शेवटी फक्त दोनच ओळी सांगणार मी. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याची भीतीपेक्षा अधिक प्रबळ असायला पाहिजे. ही जर तुम्ही मनात घेतलं ध्येय की मी जरी अपयशी झाला त्याची भीतीपेक्षा माझी यशस्वी होण्याची जी इच्छा आहे ती जास्त